सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी. स्वतःही आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान मात्र बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता असते. तो आपल्याला आपला आत्यंतिक आनंद असतो. उपासनेचे कष्ट वाटू नयेत, तर उपासनेची गोडी लागावी. ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड वाटू लागते. उपासनेचे फळ मिळेल ऐहिक भरभराट होईल, दुःखे नाहीशी होतील, अशा व्यवहारिक अपेक्षा ठेवू नयेत. कारण बरीचशी उपासना पूर्वकर्मांचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होत असते, प्रारब्ध मिटण्यासाठी कमी होत असते. कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कमी पडेल, त्याचा हिशेब मात्र तोच ठेवेल. उपासना वाढाविषयी वाढू लागली, डोळे भरून येऊ लागले, कंठ दाटून येऊ लागला, शुभ्र वस्त्र पडू लागली, दैव अनुभव येऊ लागले, निर्भयता वाटू लागली की ओळखावे आपली उपासना मात्र आता योग्य दिशेने चाललेली आहे. तर बघा, आपण आणि मी तुम्हाला नेहमी प्रत्येक ब्लॉग मधून सांगत असते का आपण आपल्या बँकेत ज्याप्रमाणे बँक बॅलन्स ठेवत असतो, अगदी त्याच पद्धतीने आपण सेवेचा बॅलन्स सुद्धा निश्चित करत असतो. आणि त्यासाठीच आपण उपासना करत असतो, सेवा वाढवत असतो, जेणेकरून आपले मागच्या जन्माचे प्रारब्ध भोग हे संपल्याशिवाय कधीही आपल्याला अर्थातच त्या सेवेचा फायदा होत नाही. आणि मी एवढं केलं आणि माझी काहीही कामं झाले नाही, तर याचाच अर्थ काय? की तुम्ही दाखवत आहे, मात्र तुमचे जे भोग आहे, तुमचं जे मागच्या जन्माचं तुम्ही जे घेऊन आलेले आहे, ते मात्र फेडल्याशिवाय, ते कर्ज परत केल्याशिवाय तुम्हाला कोणताही जो काही सांसारिक सुख आहे ते उपभोगता येणार नाही. तर बघा, अशाच पद्धतीने आपण विविध सेवा करत असतो. काल शुक्रवार होता आणि आता मार्गशीर्ष महिना म्हटलं म्हणजे दररोजच्या दिवशी छान अशी देवपूजा झाल्याच्या नंतर कुंकुमार्जन हे झालंच पाहिजे. पण दररोज तर नाही होत, कारण बऱ्याचशा विविध सेवा सुद्धा असतात, बरीचशी घरातली कामं सुद्धा असतात, किंवा एखादी दिवस असा येतो का एखाद्या दिवशी बाहेर सुद्धा जायचं असतं. अशा वेळेस मात्र नित्यनियमाने कुंकुमार्जन होत नाही. मात्र मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार आठवड्यातून हे 3 दिवस मार्गशीर्ष महिन्याचे अत्यंत पवित्र आणि खूप जास्त चांगले हे दिवस आहेत. त्याच्यामुळे या तिघही दिवशी आपण छान असं कुंकुमार्जन करावं, जेणेकरून आपल्या घरामधली जी काही लक्ष्मी आहे. बऱ्याचशा महिलांचे असे प्रश्न असतात का खूप सारा पैसा येतो, खूप पगार आहे, पण आमच्याकडे लक्ष्मी राहत नाही, किंवा आल्यावरच तिला लगेच रस्ता दिसतो किंवा आपण तिला देतो. मात्र एक काय होतं की आपण येण्याच्या आधीच तिचं बजेट आपण लावलेलं असतं की मला इकडे हे द्यायचंय, तिकडे ते घ्यायचंय, किंवा आपण काहीतरी घेतलेलं असतं, त्याचे पैसे द्यायचे असतात. आणि त्याच्यामुळे काय होते तर लक्ष्मी नाराज होते. सर्वप्रथम छान अशा जर तुम्ही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते. तुम्ही बघितलं तर स्त्री यंत्र हे लक्ष्मी नारायणाचं आसन आहे. त्याच्यासाठीच आपण कुंकुमार्जन जर केलं तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये स्थिर होते. आपल्या घरात पैसा कमी असो किंवा जास्त, मात्र त्या पैशाचा आपल्याला पुरेपूर उपभोग घेता आला पाहिजे. छान अशा सेवा झाल्या पाहिजे. जेव्हा उपभोग घेण्याची वेळ येते तेव्हा आपल्याकडे पैसा नसतो, किंवा बऱ्याचशा घरांमध्ये पैसा असतो पण त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी ह्या तिघही गोष्टी मात्र नसतात. कारण त्यांच्याकडे वाद विवाद, कटकटी, भांडणं हे नियमितपणे चालू असतात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण नित्यनियमाने दररोज संध्याकाळी छान असं कालभैरवाष्टक म्हणावं. कालभैरवाष्टक म्हटल्याने काय होते तर घरातली नकारात्मकता ही बाहेर जाते. त्याच पद्धतीने जर तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तर हळद ही नकारात्मकतेचे प्रतीक असल्यामुळे हळद ही आयुर्वेदिक आहे. म्हणून घरातील नकारात्मकता, वाईट दोष, गुण काढण्यास हळद सुद्धा त्याच पद्धतीने मदत करत असते. तुम्हाला दाखवलं का आई तुळजाभवानी मी देवघरात ठेवलेली आहे आणि लवकरच आता तिची मी स्थापना छान अशी विधियुक्त करणार आहे. म्हणजे ज्या काही सेवा करणार आहे त्या सुद्धा तुमच्यासोबत येणाऱ्या काही दिवसातच शेअर करेन. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं का माझा बर्थडे होता आणि मॉलला गेलो आणि ग्रोसरी शॉपिंग सुद्धा करायची होती. आणि म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे म्हणून संध्याकाळी ही कामं स्वयंपाकाच्या आधी आवरून घ्यावी आणि मग जे काही वस्तू आणलेल्या होत्या त्या सुद्धा भरून घ्याव्या. तर हा लंच बॉक्स मी तुम्हाला दाखवलेला आहे, छान आहे. 3 डबे याच्यामध्ये आलेले होते. आऊंसाठी घेतलाय कारण त्यांना डेली यूजमध्ये लंच लागतो. त्याच्यासाठी एअरटाईट कंटेनरचे बॉक्स आहेत. जे काही काचाचं कंटेनर आहे, वरतून छान असं एअरटाईट आहे. पाणी वगैरे भाजी दिली किंवा पातळ भाजी दिली तरी अजिबात खाली पडणार नाही. त्याच्यासाठी एअरटाईट कंटेनरचे 3 बॉक्स आहेत.
त्याच्यानंतर छान अशी बॅग सुद्धा आलेली आहे. कधीतरी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल जेव्हा मी आवनचा टिफिन देईल तेव्हा. आणि छान बॉक्स आहे. 1299चा हा बॉक्स होता. पण छान अशा ऑफर होत्या त्याच्यामुळे छान अशा रेटमध्ये तो मिळाला आणि क्वालिटी वाईज अगदी बेस्ट आहे. त्याच्यानंतर हे बघितलं तुम्ही का 2 मी मऊसूत असे कापड घेतलेलं आहे जेणेकरून गॅस, फ्रीज अशा छोट्या-छोट्या गोष्टी किचन टूल्स आपण याला म्हणू शकतो. त्याच्यासाठी नंतर ते काही भाजी वगैरे वॉश करण्यासाठी किंवा तांदूळ, खिचडीच्या वस्तू वॉश करण्यासाठी, कडधान्य याच्यासाठी मी छान असं ते पॉट घेतलेलं आहे. ते सुद्धा मी DIY मधून घेतलं. त्याचबरोबर या 2 छोट्या-छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहे. कुकीज किंवा बिस्किट्स आपण खात असतो त्याच्यासाठी छान असे काचाचे 2 कप घेतलेले आहे. तर मला खूप जास्त आवडले आणि आवडला सुद्धा म्हणून दोघांसाठी 1-1 कप घेतला. त्याच्यानंतर आणलेलं काही जे काही होतं छोट्या-मोठ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये ढोकळ्यांचं प्रेमिक्स असू दे, मेंदू वड्यांचं असू दे कारण मेंदू वडे मला सुद्धा आवडतात आणि म्हटलं चला करून बघू किंवा शेजवान नूडल्स आणलेले आहे. हे सुद्धा मागच्या वेळेस आणलेले होते आणि अप्रतिम झालेले होते. आहोंने केलेले होते. त्याच्यामुळे इतके सुंदर लागलेले होते म्हणून म्हटलं आता यावेळेस आहो बोलले 2 घे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत येणाऱ्या ब्लॉग्समधून नक्कीच शेअर करेल का शेजवान नूडल्स कसे बनवायचे आणि हेल्दी ऑप्शन आहे. कारण ते गव्हापासून बनलेले आहेत त्याच्यामुळे मैद्याचा किंवा इतर काही त्याच्यामध्ये मिक्स नाहीये म्हणून छान असं आहे. त्याच्यात थोडेसे सोयाबीन आणलेले होते कारण ते सुद्धा खिचडी किंवा मी तर सध्या खिचडीमध्येच वापरते किंवा आपण सोयाबीन स्पेशलही बनवून खाऊ शकतो. नंतर साखर होती, पावडर होती, या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या छान पद्धतीने अशा स्टोअर करून घेतल्या कारण महिनाभर या गोष्टी लागत असतात आणि साखर, तेल, पावडर ह्या तर मात्र लागतच असतात. काही जे छोटे मसाले असतात किंवा अगरबत्ती आहे, देवपूजेचं सामान आहे, या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सुद्धा मी मॉल किंवा DMart मधूनच घेत असते जेणेकरून महिनाभर मग पुन्हा आपल्याला इकडे तिकडे जायची गरज पडत नाही किंवा तितका वेळही नसतो आपल्याकडे. माणसांना तर अजिबात वेळ नसतो आणि महिला सुद्धा कुठे जाणार आहेत त्याच्यासाठी आधीच घेते. आणि बघा जेव्हा आपण साखर भरतो किंवा छोट्या डब्यात सुद्धा साखर आपण ठेवतो ना तेव्हा एका वाटीमध्ये मी कापुराची वडी ठेवते जेणेकरून जर तुम्ही कापुराची वडी एका वाटीमध्ये ठेवली तर अजिबात मुंग्या वगैरे लागत नाही आणि कितीही मुंग्या असल्या तरी त्या निघून जातात. त्याचप्रमाणे जेव्हा मी गूळ ठेवते किंवा गुळाची छोटी भेली ठेवते त्या भेलीमध्ये सुद्धा एक कापुराची वडी ठेवते म्हणजे त्याच पद्धतीने त्याला सुद्धा मुंग्या लागत नाही. त्याच्यानंतर चहापत्ती होती ती सुद्धा आता काढून घेतलेली होती जी होती लास्टची आणि त्याच्यानंतर पुन्हा ती स्टोअर करून ठेवली डब्यामध्ये. कारण अधूनमधून बऱ्याचशा सेवा असतात. आता मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिना संपल्याच्या नंतर पुन्हा आता पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र ही 7 दिवसांची सुरू होणार आहे. तेव्हा सुद्धा केंद्रात पाठ असतील, घरी आपण सेवा वाढवत असतो आणि ह्या दिवसांमध्ये काय होतं ना बाहेर जायला किंवा असं ग्रोसरी शॉपिंगसाठी अजिबात वेळ मिळत नसतो. आता मागच्या महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर केंद्रात गेलो त्याच्यानंतर आधीचे सुद्धा दिवस तसे सेवेमध्ये गेले, पुन्हा 7 दिवस त्याच्यात गेले. मग थोडासाही वेळ आता बाहेर निघण्यासाठी नव्हता. मग काल बर्थडे सुद्धा होता आणि ग्रोसरी शॉपिंग सुद्धा होती म्हणून मॉलमधून ज्या काही वस्तू आणल्या म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि छान असतात या छोट्या-मोठ्या गोष्टी आणि किचनसाठी सुद्धा आपल्याला लागतच असतात. जे टूल्स वगैरे आहेत किंवा छोटे-छोटे टॉवेल्स वगैरे आहेत ते छान असं क्लीन पुसण्यासाठी सुद्धा लागत असतात आणि आपण जर छान असं पुसलं वगैरे नाही किंवा क्लीन केलं नाही तर पुन्हा किचन ओटा वगैरे घाण दिसतो. आणि आपल्या महिलांचं हेच खरं एक रहस्य असतं की जितकं आपण आपलं किचन, आपलं देवघर, आपलं घर जितकं स्वच्छ आणि सुंदर ठेवलं ना तेवढं आपलं मनही त्या घरामध्ये छान असं रमतं आणि आनंद वाटतो आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम मात्र करण्यामध्ये. तर इथे सुद्धा माझी संध्याकाळी स्वयंपाकाची म्हणजे आधी देवपूजा वगैरे झाली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या आधी इकडची जी काही भरायच्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ते एअरटाईट कंटेनर या बॉक्समध्ये मी ठेवून दिल्या. त्याच पद्धतीने हे बॉक्स सुद्धा मी DMart वरूनच आणलेले होते आणि छान मिळाले. काही काही वस्तू अशा असतात ना का मॉल किंवा DMart मध्ये 2 पैसे जास्त नाही मिळत असतात पण त्या आपल्याला योग्य त्यावेळी ओळखता आल्या पाहिजे. जर आपल्याला वस्तू घेण्याचं नॉलेज असेल किंवा कळत असेल की कुठे काय स्वस्त आणि कुठे काय महाग पडते आहे तर नक्कीच आपण घेताना लक्षपूर्वक वस्तू घेऊ. मी तर तशाच पद्धतीने घेत असते. मला जिथे जी वस्तू योग्य वाटली त्याचप्रमाणे घेत असते. मग ते मार्केट असू दे, मॉल असू दे, DMart असू दे किंवा अगदी लोकल शॉप. पण मला ती क्वालिटी वाईज असली पाहिजे आणि जेणेकरून ती आपल्याला परवडते आहे का हे तितकंच आपल्याला माहिती सुद्धा असतं. एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या पदार्थाविषयी जर आपल्याला नॉलेज असलं ना तर ती व्यक्ती कुठेही अगदी तिची फसवणूक होत नाही आणि छान पद्धतीने आपण सगळ्या वस्तू ज्या काही आहे त्या घरापर्यंत आणू शकतो. याच्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी मला कधी नवत लागतात मग ती मॅगी झाली किंवा थोडंसं माझ्याकडे पीठ होतं ते होतं त्याच्यामध्ये, नंतर गुळाची भेली झाली, चाऊमिन नूडल्स वगैरे झाले. आवूंसाठी ब्रेकफास्टसाठी मी मुसळी वापरत असते आणि आता मॉलमधून आणलेली आहे जास्तीची कारण आता छान अशा ऑफरमध्ये सुद्धा होती.
न्यू लॉन्चिंग होतं म्हणून त्याने नवीन घेतलेली होती, बट ती ऑफरमध्ये होती. त्याच्यानंतर ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या मी आता छान अशा ह्या बॉक्समध्ये ठेवून देते, जेणेकरून मला सुद्धा लवकर ते तिथल्या तिथे घेता येतात. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला जर माझा ब्लॉग अगदी छान आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.